नमस्कार मंडळी, हे आपलं पिल्लू. हिचं नाव रोहिणी आहे. नुकतंच ते आता खाडीमध्ये पडलं होतं. आलं 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 जवळ आलं जवळ आलं जवळ आलं जवळ आलं. बघा बघा मंडळी, कसं आहे ते बघा. त्याला आई दिसते, आई दिसते, लांब लांब आई दिसते त्याला. पण ते खाडीत पडलेलं असल्यामुळे त्यानं मला बाहेर काढावं लागलं. त्याची आई तिकडे निवांत धरते, कारण तिला माहिती आहे त्या आमच्या म्हशी गाई तिकडे आहेत. जाऊत आपण तिकडे. चल ये ये रोहिणी, ये माझ्या मागणं. रोहिणी माझ्या मागणं आहे. ये आपण आईला घेऊन येऊ इकडे. चल आईला घेऊन येऊ. चल आईला घेऊन येऊ. टिपू टिपू नाही येते. टिपू बसलाय तिकडे निवांत. ये. कसं असतं, गुरं सांभाळणं म्हणजे वाटतं तेवढं सोपी गोष्ट नाही. अनेक अनंत अडचणी असतात, पावलं पावली येत असतात. पण त्या अडचणीवरती मात करतो तोच खरा गुराखी. आणि मला अभिमान आहे, मी त्यातलाच एक गुराखी आहे. ही बघा मंडळी कशी जातात. ही पण बघा कशी माझ्या मागणं धावत येते, कारण तिला कळलं तर आई आहे तिची आई आहे. आता ह्या ना मागे हाकवायची. आता ऊन पण वाढलं, त्यामुळे आता हळूच मागे हाकवायची. आता ते आईजवळ जाईल बघा कसं. आपल्या बाळा जा, आईजवळ जा, तुझ्या आईजवळ जा. आई कुठे तुझी? आई कुठे? आई कुठे? आईन बघितलं का तुला? हा, हाक पण देते. वा, ही हे आमच्या बाळाची आई. ही इथे दिसते ना, छोटी छोटी बारीक शिंगावली, ही तिची मावशी आहे. आणि ही पण कुकुली मावशी आहे, ही पण मावशीच आहे. आणि ही त्या बाळाची आजी, म्हणजे ही आजी, ही तिची आई. हिचं नाव राधिका, हिचं नाव राधा. ही मावशी, हिचं नाव काय असेल सांगा बघू. तर तिचं नाव आहे रश्मी, आणि ती रोहिणी. आणि ही आमची रोहिणी, सगळ्यात लाडकी छोटी. पूर्वीच्या काळी पाळण्यातला मामा म्हणत, तसं आमच्याकडे कधीतरी यथावकाश व्हिडिओ टाकीन. पाळण्यातली मावशी आहे आमच्याकडे. म्हणजे हिला जे आत्ता चौथ्यांदा अपत्य झालंय, तिचं नाव सगुण आहे. तिचा यथावकाश व्हिडिओ काढीन आणि तुम्हा सर्वांना दाखवीन. पाळण्यातली मावशी. ओके बाय. ती बघा कशी भेदरलेली आहे, म्हैस मारते तिला. ती आत्ताच बिचारी खूप खोल अशा दरीत पडली होती, चुकून तिला बाहेर काढली. त्याचा फोटो टाकलाच आहे, तो बघा. ओके, धन्यवाद.